आधी धांदरणे शाळेत असा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला। हे पहा, जीवनामध्ये कलेच्या जोरावर माणसाची प्रगती होते आणि ही कला माणसाला अजरामर करत असते। जगात जे पण कलाकार झाले, ज्याही महान व्यक्ती झाल्या, त्यांच्या अंगात वेगळी कला होती आणि आपल्या शास्त्रामध्ये 64 कला आहेत। त्याच्यापैकी ही एक कला आहे। अक्षर लेखन चित्र काढणे ही सुद्धा एक कला आहे। जशी शिल्पकला असते तसं चित्रकला ही कला आहे आणि या कलेच्या जोरावर आपल्या या अतिशय लांबवरचा प्रवास करून ज्यांनी आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा सोडून आपल्या या गावासाठी सलग 7 ते 8 दिवस, आज 7वा दिवस आहे, आपल्या शाळेमध्ये सगळा परिवार सोडून ज्यांनी तनमन मनाने आपलं हे पूर्ण काम पूर्णत्वास नेलं आणि खरोखर मी तर म्हणतो की त्यांनी मोठं धाडस स्वीकारलं की इतक्या लांबवर जाऊन आपलं काम करायचं आणि त्या कामातून समोरच्याला कसा आनंद होईल। आपण जे त्यांना भावना व्यक्त केल्या की आम्हाला असं हवं, त्यांनी त्या ठिकाणी तसं करून दिलं। खूप अडचणी आल्या, त्यांनाही असंख्य अडचणी आल्या इथपर्यंत पोचायला, कारण त्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे आणि ते व्यवसाय बंद करून आपल्या मायभूमीत आले। त्यांची मायभूमी सोडून आपणही आपल्या मामाकडे गेलो तर 2 दिवसात लगेच आपल्या गावी परत येतो, तात्पुरतं जातो आपण मामाकडे, मावशीकडे, पण ते त्यांचं घर दार, मुलं, तुमच्यासारखे त्यांना मुलं पण आहेत, संसार आहे, सगळं सोडून ते आपल्या या गावात आलेत। कसलाही आमची ओळख नाही, पूर्वीचं कसलाही आमचा संबंध नाही, फक्त त्यांना मी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क केला, 2-3दा विनंती केली आणि त्यांनी मग शब्दाला जागणारे माणसं, शब्दाला मान देणारे माणसं आहेत आणि त्यांनी लगेच म्हटलं की सर तुमचं काम करू। या ठिकाणी घेतलेले दाम हे गौण आहे, त्याला कोणीच विचारत नाही, पण जे त्या ठिकाणाहून येऊन आपल्या इथं सगळ्या गैरसोयी होत्या, आम्ही आमच्या परीने रामदादा असतील, शेखर बाबा असतील, दादा असतील, आपल्या परीने आपण पुरेपूर, पण त्यांचं घर सोडून त्यांनी या ठिकाणी ज्या अडचणी सहन केल्या, ज्या अडचणींचा समाधान त्यांनी मानून घेतलं की जसं आहे तसं, पण सरांचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे। बघा, सकाळी 7 वाजेपासून रात्र अंधार पडेपर्यंत काम करत होते सलग, कोणीच काम करत नाही। आपण जरी शेतावर गेलो, बांधावर बसून लगेच भाकरी खाणार, पुन्हा पाणी प्यायला येतात, लगेच 5 वाजले का लगेच मजूर निघाला घरी। त्यांनी कसली वेळ काळ बघितला नाही, लाईट लावलं प्रसंगी, रात्री अंधारात मोबाईल लावून त्यांनी काम पूर्ण केलं। कमी वेळेत काम पूर्ण करणं हे खरंच कौशल्य असतं आणि त्यांना ते काम करून तुम्ही पाहिलं असेल, आपले गावाचे फोटो 1 लाख लोकांनी पाहिले आतापर्यंत, कितीतरी 1.5 लाख 2 लाख लोक पाहतील, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून लांबवर जाणार आहेत। तर या ठिकाणी विशेष त्यांची जी सोय केली, कारण या ठिकाणी गावात सोय करणं खूपच जिकरीचं होतं। सलग 8 दिवस चौकशी करून, तपास करून त्यांची सोय करणं हे खूप महत्त्वाचं होतं, कारण धुळ्याहून येणं शक्य नाही, वाघोद्याहून येणं शक्य नाही। या ठिकाणी दादांना मी फोन केला, जसं दादांचा आमचा परिचय पूर्वीचा होता, पण गावाच्या माध्यमातून जसा परिचय झाला, त्यांनी ओळखलं की यांना आपल्याला राहायची सोय करून द्यावी लागेल। त्यांनी दिवसभरातून इकडे तिकडे संपर्क करून शेवटी अतिशय सुंदर निवासाची सोय करून दिली। मी खरोखर आमचे केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय बोरसे सरांना विनंती करतो की अशी माणसं, अशी तोलामोलाची माणसं आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी यांची सोय करून दिली। त्यांची सोय झाल्यावर त्यांना रात्री अपरात्री व्यवस्थित शाळेतून घरी घेऊन जाणं, सकाळी आणणं, याची सगळी काळजी या ठिकाणी बसलेले आमचे मित्र सन्माननीय रामदादा पाटील, शेखरबाबा पाटील हे अतिशय गेल्या 7-8 दिवसापासून त्यांनी आपल्या घरची कामं बाजूला ठेवून, हे पेंटर फक्त शाळेसाठी नाही आले, आपल्या घरी आलेले आहेत, असा त्यांचा सन्मान करता कसा येईल, त्यांना कसं व्यवस्थित सांभाळून ठेवता येईल, त्यांची काळजी घेतली। सर्वप्रथम मी आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय ईश्वरजी बोरसे सरांना विनंती करतो की आमचे दादा, जे खरोखर त्यांना काळजी लागली, एकदा फोन केला, त्यांनी दिवसभरामध्ये मला 5 वाजता पुन्हा फोन केला की सर त्यांची निवासाची सोय झाली आणि आपल्या गावात त्यांना व्यवस्थित घर मिळवून दिलं। खरोखर हे जेवढं काम महत्त्वाचं आहे ते सुद्धा त्याच्या इतकंच महत्त्वाचं आहे, म्हणून मी आमच्या केंद्रप्रमुखांना विनंती करतो की त्यांनी दादांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करायचा।
क्लॅप झाल्या पाहिजे चांगल्या. धन्यवाद दादा.